बातमी आता नाशिकमधून। नाशिकमध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळालं होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं जिल्ह्याच्या धरण साठ्यात देखील वाढ झाली आहे। बुधवारी एकाच दिवसात जिल्ह्याचा उपयुक्त पाणी साठा हा 7% वाढून तो 40%वर गेलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी एक आढावा घेतला आहे, आपण तो पाहूयात। नाशिक शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। यासोबतच जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागामध्ये जोरदार बॅटिंग ही करत बघायला मिळते आणि या सर्व परिस्थितीमुळे खरं तर धरण साठ्यामध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येत आहे। नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये जवळपास 7% वाढ ही झाली असून धरण साठा आता 40%वरती जाऊन पोहोचलेला आहे। यासोबतच भावली धरण हे खरं तर पहिलं यंदाचं धरण हे ठरलेलं आहे की जे 100% भरलेलं आहे। भावली धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। यासोबतच इगतपुरीतीलच दारणा धरण हे जवळपास 77% भरल्यामुळे आता भावली आणि दारणा या धरणातून विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। यासोबतच नांदूर मंदनेश्वर बंधारा तिथे खरं तर दारणाचं पाणी हे जाऊन पोहोचतं आणि पुढे मराठवाड्याकडे ते हे पाणी जे आहे ते झेपावतं। त्यामुळे आता नांदूर मंदनेश्वर बंधाऱ्यातून देखील सध्या 8000हून अधिक पाणी जे आहे ते मराठवाड्याकडे झेपावतंय। जर पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर या विसर्गामध्ये वाढ ही होणार आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। यासोबतच आपण इतर जर विचार केला तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये देखील 49% एवढं पाणी साठा झालेला आहे। एकीकडे ही परिस्थिती जरी बघायला मिळत असली तरी मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अजूनही जवळपास 8 धरणांनी तळ हा गाठलेला आहे। बागलाण, सिन्नर, येवला यासोबतच काही दिंडोरीकडचा भाग असेल तिथे अजूनही पावसाची प्रतीक्षा जी आहे ती कायम आहे। त्यामुळे कुठेतरी म्हणजे कही खुशी कही गम असं चित्र जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर हे गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार आहे तर पुढील 2 दिवस देखील नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी जोरदार पावसाची खरं तर अपेक्षा आहे। जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कॅमेरामन विकी पवार, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।